नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि सोबतच आपण दह्यापासून एक चटणी तयार करणार आहोत टेस्टी अशी। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद। चटपटीत खुसखुशीत असा आपला आजचा साबुदाणा वडा आपण तयार करणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे आणि त्यासोबत आपण चटपटीत अशी दह्याची चटणी सुद्धा तयार करणार आहोत। त्यासाठी आता आपण साबुदाणा घेतलेला आहे, हा 3 ते 4 तास भिजवलेला आहे। छान असा सॉफ्ट भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे येथे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 3 ते 4 आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट आपण 1 वाटी घेतलेला आहे आणि 2 चमचे मिरची आणि जिरेची पेस्ट घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकून आपण बारीक केलेली आहे ही मिरची। आता एका ताटामध्ये आपण साबुदाणा घेतलेला आहे, 2 वाटी साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे। मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे इथे आणि शेंगदाण्याचा कूट जो घेतलेला आहे 1 छोटी वाटी, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे। आता साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स झाल्यानंतर आपण जे उकडलेले बटाटे घेतलेले आहे इथे ते सुद्धा असे कुस्करून टाकून घ्यायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आपण येथे बटाटा किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा मॅश केला तरी सुद्धा चालेल। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि साबुदाणा वडा करण्यासाठी साबुदाणा हा छान आपल्याला भिजवूनच घ्यायचा आहे, नाहीतर वडे कडक होण्याची शक्यता असतात। हे बघा, मिश्रण तयार झाल्यावर छान असे पेड्यासारखे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि थोडेसे चपटे करून घ्यायचे आहे। त्याचे वडे आपल्याला या पद्धतीने दुसरा सुद्धा वडा आपण कसा बनवायचा हे इथे दाखवलेले आहे मी। एकदम सोपे असतात बनवायला, झटपट बनून तयार होतात। हे बघा, सर्व वडे एक एक करून आपण बनवून घेतलेले आहे। हे साईडला ठेवून देऊया, चटणीसाठीची तयारी करून घेऊया आपण। आता येथे शेंगदाणे घेतलेले आहे आपण अर्धी वाटी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ आणि आपण दही टाकणार आहोत यामध्ये। 3 ते 4 चमचे दही आपल्या आवडीनुसार आपण येथे टाकू शकतो आणि 1 चमचाभर साखर टाकून घेतलेली आहे आपण येथे, म्हणजे छान अशी आंबट गोड आपली चटणी तयार होते साबुदाणा वड्यासोबत खाण्याची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आपण। कढई ठेवली आहे गॅसवर, थोडंसं साजूक तूप टाकून घेऊया, 2 चमचे। साजूक तुपामुळे चटणीची टेस्ट फार छान लागते। आता हे तूप गरम झालं की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं 2 ते 3 मिनिटं याला आपण परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, म्हणजे फार टेस्टी होते ही चटणी। हे बघा, याला उकळी यायला सुरुवात झाली की पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला कितपत चटणी करायची आहे त्यानुसार पाणी टाकून घेऊया आपण। छान अशी चटपटीत गोड आंबट अशी दह्याची चटणी आपली तयार झालेली आपल्याला दिसत असेल। फार झटपट बनून तयार होते, अगदी सोपी पद्धत आहे चटणी बनवण्याची ही। आता तेल गरम करून घेतलेलं आहे आपण इथे, वडे तळून घ्यायचे आहे आपल्याला। आपण जे साबुदाणा वडा तयार करून घेतलेले आहे एक एक करून हे वडे कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आलटून पलटून घ्यायचे आहे। वडे तळत असताना आपण गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे, फार कमी केला तर वडे तेलकट होतील आणि फारही गॅस मोठा असेल तर वडे आतून कच्चे राहतील आणि वरून पटकन लाल होतील। हे बघा, छान असे आलटून पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे खायला फार क्रिस्पी लागतात हे। हे बघा, किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना, झटपट बनवून तयार झाले आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।